हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अगदी 2 ते 3 साहित्य वापरून मस्त अशी इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर जिलेबी बनवण्यासाठी बघा, इथं मी 2 वाटी इतका मैदा घेतलेला आहे। इथं मी मैदा छान असा चाळून घेतलाय। इथं मी अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला बघा जिलेबी बनवून दाखवणार आहे, त्यासाठी हे प्रमाण लक्षात ठेवा। तर पहिल्यांदा तर बघा 2 वाटी मैदा मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। तर पहिल्यांदा आपण पाक बनवून घेऊ। त्यासाठी बघा इथं मी 2 वाटी साखर घेतली आहे। जितका मैदा घेतलाय मी तितकीच साखर घेतली आहे। तर 2 वाटी साखर बघा मी एका पातेल्यामध्ये काढून घेते। तर 2 वाटी साखरेसाठी इथं मी 1 वाटी इतकं पाणी घेतलंय। तर आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे, जास्त पाणी अजिबात घालायचं नाही। तर बघा याचा पाक बघा अगदीच आपल्याला एकतारी वगैरे बनवायचा नाही। अगदी बघा पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळेल आणि पाक हातावर घेतल्यावर बघा छान असा स्टिकी होईल। या पद्धतीचा आपल्याला इथं पाक बनवून घ्यायचा आहे। बघू शकताय आपला पाक छान असा तयार होत आलाय। मस्त अशी साखर विरघळायला लागलेली आहे बघा। आपल्याला व्यवस्थित असा पाक तयार करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही। तर 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण होतं। आता यामध्ये बघा आपल्या जिलेबीला छान असा कलर यावा, यासाठी बघा या पाकामध्ये इथं मी केशरी फूड कलर घेतलेला आहे। बघा हा फूड कलर मी अंदाजे अर्धा चमचा इतका मी इथं बघा हा फूड कलर वापरतीये। इथं मी केशरी कलर घेतलाय। तुम्हाला जो कलर हवाय म्हणजे येलो कलर हवा असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिलेबीला कलर देऊ शकता। बघू शकता या पाकामध्ये हा कलर मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। परत याला बघा मी 2 ते 3 मिनिटांसाठी हा पाक परत एकदा छान असा शिजवून घेणार आहे। तर बघू शकताय मी हातावरती बघा हा पाक घेतलेला आहे बोटाने। व्यवस्थित असा छान स्टिकी पाक तयार झालेला आहे, म्हणजे हाताला छान चिटकायला लागलाय बघा। अगदी एकतार वगैरे होत नाही, पण छान चिटकतोय, म्हणजे आपला पाक इथं परफेक्ट असा तयार आहे। आता हा पाक मी साईडला काढून ठेवते। आता जिलेबी बनवण्यासाठीचे जे बॅटर आहे ते बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा 2 वाटी मैदा, यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालतीये। कुठलाही गोड पदार्थ करताना बघा यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालून त्याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचंय। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं आपलं जे बॅटर आहे ते अगदीच पातळ होतं। त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून याचं छान बॅटर बनवून घ्यायचंय। तर बघू शकताय आपण इथं इन्स्टंट जिलेबी बनवतोय, त्यामुळे बघा इथं आपल्याला जास्त साहित्य वापरायची गरज पडत नाही। इथं आपलं छान असं बॅटर बनवून तयार आहे। बघू शकताय व्यवस्थित असं पडायला लागलंय। या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवायचंय, जास्त पातळ वगैरे बनवायचं नाही। आता यामध्ये बघा इथं मी 1 इनोचं पॅकेट घेतलंय। हे मी 1 इनोचं पॅकेट अख्खं पॅकेट यामध्ये घालतीये। आता या इनोवरती बघा अगदी थोडंसं मी पाणी घालून परत याला व्यवस्थित असं छान फेटून घेणार आहे, म्हणजे काय होतं आपलं जे जिलेबीचं बॅटर आहे ते छान फुलतं बघा। त्यासाठी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इथं आपलं जिलेबी बनवण्यासाठीचं बॅटर तयार आहे। आता आपल्याला याची छान इन्स्टंट जिलेबी बनवून घ्यायची। इथं जिलेबी बनवण्यासाठी बघा या पद्धतीची माझ्याकडे एक पायपिंग बॅग आहे। तुमच्याकडे जर या पद्धतीची पायपिंग बॅग नसेल तर बघा आपलं जे दुधाचं पॅकेट वगैरे असतं ते पॅकेट तुम्ही घेऊ शकता, त्याने सुद्धा तुम्ही जिलेबी बनवून घेऊ शकता। आता ही पायपिंग बॅग मी या ग्लासमध्ये ठेवतीये, म्हणजे यामध्ये काय होतं आपल्याला व्यवस्थित असं बॅटर भरता येतं बघा। त्यानंतर या पायपिंग बॅगमध्ये मी छान असं आपलं जे जिलेबीचं बॅटर आहे ते बॅटर मी यामध्ये भरून घेते आणि याला व्यवस्थित असं मी काढून घेते। बघू शकताय या पद्धतीचं आपण इथं या पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित असं बॅटर भरून घेतलंय। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बघा याला वरच्या साईडनी आपलं एक जे रबर असतं ते रबर सुद्धा लावू शकता। त्यामुळं काय होतं बॅटर अजिबात बाहेर निघत नाही। मी इथं लावलेलं नाही। आणि बघा मी छान बॅटर बनवून घेत होते, त्याच टायमिंगला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता या पायपिंग बॅगला मी अगदी छोटंसं होल पाडून घेतलंय आणि बघा या पद्धतीची इथं मी जिलेबी बनवून घेतीये। अगदी झटपट जिलेबी बघा तेलामध्ये छान अशी मी सोडून घेतलेली आहे। आता ही जिलेबी अगदी मीडियम गॅसवरती छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे।
तर बघा अशा पद्धतीने बनवलं तर काय होतं, पायपिंग बॅग वापरल्यामुळे अगदी झटपट अशी बघा जिलेबी बनवून तयार होते. तुम्हाला जर पायपिंग बॅगमध्ये नसेल बनवायची किंवा एखाद्या पॅकेटमध्ये बनवायची नसेल तर तुम्ही बघा आपला जो एक सुती रुमाल असतो त्या रुमालामध्ये हे बॅटर भरून घेऊ शकता आणि अगदी छोटंसं त्याला बघा होल पाडून घेऊ शकता आणि त्याने सुद्धा तुम्ही जिलेबी बनवून घेऊ शकता. बघू शकता मी अगदी मीडियम गॅसवरती ही जिलेबी छान अशी फ्राय करून घेतली आहे. हलकासा रंग चेंज झालाय. आता हा पाकसुद्धा आपला गरम आहे बघा, म्हणजे जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही, अगदी हलकासा कोमट आहे. या पाकामध्ये बघा ही जिलेबी लगेच पटकन या पाकामध्ये सोडली आहे आणि जास्त वेळ ही जिलेबी आपल्याला पाकात ठेवायची नाही, अगदी सोडायची आणि दोन्ही साईडनी छान अशी बुडवून घ्यायची आणि लगेच आपल्याला बघा जिलेबी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. जिलेबी जर जास्त वेळ पाकात राहिली तर काय होतं बघा, ती जास्तच बघा म्हणजे पाकामध्ये ठेवल्यामुळं काय होतं, तुटते आणि व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळं काय करायचं, लगेच आपल्याला ही जिलेबी पाकामधून बाहेर काढून घ्यायची. तर याच पद्धतीने बघा मी एक एक करून सगळी जिलेबी पाकामध्ये छान अशी डीप करून बुडवून घेतलेली आहे. आता ही सगळी जिलेबी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा हे काम करताना बघा अगदी इन्स्टंट करावं लागतं, नाहीतर काय होतं आपली जी जिलेबी आहे त्यामध्ये व्यवस्थित पाक शिरत नाही. त्यामुळं अगदी फास्ट प्रोसेसनी करायचं. आता सेम त्याच पद्धतीने राहिलेली जिलेबीसुद्धा मी इथं बनवून घेते. बघू शकताय मस्त अशी आपली जिलेबी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. आता ही जिलेबीसुद्धा बघा मी अगदी मीडियम गॅसवरती छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय अगदी मीडियम गॅसवरती मी जिलेबी व्यवस्थित अशी फ्राय करून घेते. तर तुम्ही बघा या पद्धतीने अगदी झटपट मस्त अशी जिलेबी बनवून घेऊ शकता. बनवायला अगदी सोपी आहे. इथं आपली सगळी जिलेबी बनवून फ्राय झालेली आहे. आता ही जिलेबीसुद्धा मी पाकामध्ये छान अशी बुडवून काढून घेणार आहे. बघा बघू शकता इथं आपली सगळी जिलेबी बनवून तयार आहे. मस्त असा कलर आलेला आहे आणि छान अशी जिलेबी दिसायला लागलेली आहे. बघा आपण घरच्या घरी बनवलेली आहे तर अजिबात अशी वाटत नाही बघा की घरच्या घरी बनवलेली आहे. इतकी सुंदर अशी तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे. तर बघा मी तुम्हाला एक जिलेबी तोडून दाखवते. बघू शकताय मस्त आतपर्यंत छान असा पाक शिरलेला आहे. बघा मस्त रसरशीत जिलेबी बनवून तयार आहे. तर जिलेबी बनवताना बघा अगदी फास्ट प्रोसेसने तुम्हाला जिलेबी छान अशी तळून घेतल्यानंतर लगेच पाकामधून काढावी लागते. इतकंच थोडंसं घाईचं काम होतं, नाहीतर जिलेबी अगदी मस्त बनवून तयार होते. बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बघा घरच्या घरी मस्त अशी इन्स्टंट जिलेबी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.